रसिक हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मी कोमल आहे तुमच्या सोबत. आजच्या नगर डायरी शोमध्ये आपण ऐकणार आहात सुप्रसिद्ध वैज्ञानिक, शिक्षक आणि लेखक श्री जगदीश काबरे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. रसिको नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि लेखक श्री जगदीश काबरे सर. काबरे सर, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. एक विज्ञान कथालेखक, वैज्ञान विषयावरचे लेखक म्हणून तुम्हाला सगळं जग ओळखतं. मराठीत 36हून अधिक तुमची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि तुमच्या शून्याचा प्रवास या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे. विज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचावं, त्याचा प्रसार व्हावा आणि त्याच्या माध्यमातून आपलं जगणं अधिक सुसह्य आणि समृद्ध व्हावं असा एक तुमचा प्रयत्न असतो आणि म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हे विज्ञान पोहोचवत असतात. आपण सुरुवात करूया सर तुमच्या या सगळ्या हा जो वैज्ञानिक म्हणून, लेखक म्हणून जो प्रवास आहे त्यापासून मला तुमचं सगळं जाणून घ्यायला नक्की आवडेल. लेखक म्हणून तुमची वाटचाल कशी सुरू झाली, विज्ञानाकडे तुम्ही कसे वळलात आणि मराठीमध्ये ही पुस्तकं लिहावीत असं तुम्हाला का वाटलं? नमस्कार. मुळात काय आहे की मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला मी काही चळवळीमध्ये काम करायचो आणि मग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतात मी जायचो, भागात, प्रदेश, राज्यामध्ये. आणि मग तिथे असं लक्षात आलं की आपण वैज्ञानिक दृष्टिकोनासंबंधी जे काही बोलतोय, मोठ्यामध्ये व्याख्यानं देतोय, त्याला समजावून सांगतोय, तर त्यावेळेला असं लक्षात आलं की ह्या सगळ्या माणसांना आपण जेव्हापर्यंत व्याख्यान देतोय ते त्यांना कळतंय, पण त्यांना प्रत्यक्ष आचरणात आणायला वळत नाही आहे. कळतंय पण वळत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. मग मी त्याच वेळेला कॉलेजला तर असा विचार केला की आपण ह्यांना बोलून फारसा फरक पडणार नाही. ही मोठी माणसं आहेत, त्यांचे मेंदू लहानपणापासून पक्के झालेले आहेत, त्यामुळे ते जोपर्यंत स्वतःहून प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तो बदल होणार नाही. मग आपल्याला नेमकं करायचं काय? तर त्यावेळेला मी असं ठरवलं की मी शिक्षक होणार. आणि शिक्षकसुद्धा कसा होणार, तर मी पौगंडावस्थेतली मुलं विचारात घेणार, म्हणजे 10वी-12वी या रेंजमधलीच मुलं घ्यायची. कारण त्या रेंजमधली मुलं जी असतात ती एक सेल्फ आयडेंटिटी तयार करणारी असतात. त्यांना विचार करायला सुरुवात झालेला असतो, त्यांना प्रश्न पडायला सुरुवात झालेली असते. मुळात होतंय काय की आपण सगळे आपल्याकडचे जे संस्कार आहेत ते गप्प बसा संस्कृतीतले संस्कार आहेत. त्यामुळे जे प्रश्न विचारणं म्हणजे उद्धटपणा समजला जातो. तर तसं झाल्यामुळे आपण जिज्ञासा मारतो मुलांची. मग ह्या पौगंडावस्थेतले जे प्रश्न, मुलांचे प्रश्न आहेत, त्यांना कोणीतरी उत्तरं द्यायला पाहिजेत ना. म्हणून आपण शिक्षक व्हायचं असं मी ठरवलं. आणि ती शिक्षकी पेशा करता करता आपण जे त्यांना शिकवतोय त्या शिकवण्यातनं त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन देता येण्याचा प्रयत्न करायचा. असं करत असताना मग माझ्या लक्षात आलं की नुसतं एवढंच पुरेसं नाही आहे, तर आपण वेगवेगळी माध्यमं हाताळली पाहिजेत. आणि मग त्या काळात आमच्या वेळेला नवीनच दूरदर्शन सुरू झालेलं होतं, त्यामुळे मी दूरदर्शनवर पण ते कार्यक्रम करायचो. 90-89च्या दरम्यान त्यावेळेला फक्त दिल्ली दूरदर्शनचे कार्यक्रम दुपारी यायचे. तर त्यावेळेला मी एक संपूर्ण वर्ष दर सोमवारी दुपारी 1 ते 1:30 पर्यंत विज्ञान के खेल नावाची एक सिरियल तयार केली होती. विज्ञान के खेल, विज्ञानावर आहेत. म्हणजे ते विज्ञानाच्या, म्हणजे लोकांना काय वाटतं विज्ञान म्हणजे काय, तर विज्ञान म्हणजे प्रयोगशाळा. तो विज्ञानाची एक भीती असते लोकांच्या मनात. पण विज्ञान ही प्रयोगशाळा नाही, तर आपल्या अवतीभोवती जे ते सगळं आहे. तर मी अशा वस्तू घ्यायचो की ज्या घरात कुठे उपलब्ध असतील, त्याच्या सहाय्याने आपण वैज्ञानिक खेळ करू शकू. उदाहरणार्थ बघा की आता आपण साधारणतः असं बघतो की तुम्ही एक साधं हे करा की हवेचा दाब, हा आपण लहानपणापासून सगळ्यांना ऐकतो की वातावरणात दाब आहे. मग मुलांना मी सांगतो ठीक आहे, हवेचा दाब आहे, हा सगळ्या दिशेने आहे, पण आपल्याला कळत नाही. मग कसं लक्षात घ्यायचं, तर मी म्हटलं हा रुमाल आहे, रुमाल हा पोरस असतो, म्हणजे छिद्र असतात त्याला. त्यामुळे जर मी त्याच्यावर पाण्याने भरलेला ग्लास उलटा ठेवला तर छिद्रातनं पाणी पडायला पाहिजे. मग मी मुलांना म्हणायचं ठीक आहे, तुम्ही रुमाल असा ताट पकडा, मी भरलेला ग्लास त्या रुमालावर असा उलटा ठेवतो आणि आपण बघूया काय होतं ते. आणि पाण्याचा एक थेंबही पडत नाही. आता तो थेंब का पडत नाही,
कारण खालून हवेचा दाब असतो हे त्यातनं सिद्ध होतं. तर असे साधे साधे प्रयोग मी करून मुलामध्ये मोठ्यामध्ये प्रयत्न केला की त्यातनं वैज्ञानिक त्यानंतर मग म्हटलं शाश्वत स्वरूपात आणखीन काय करता येईल, म्हणून मग मी लिखाणाकडे वळलो. आणि लिखाणाकडे वळताना सुद्धा माझी जी 36 पुस्तकं आहेत त्यातली एक 2-4 पुस्तकं सोडली मोठ्यांची, तर बाकी सगळी पुस्तकं मीही माझ्या जो टार्गेट रीडर आहे वाचन करणारा तो 5वी ते 12वीचा विद्यार्थी आहे त्यांच्यासाठीच मी लिहिलेली आहे. कारण त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला तर पुढची पिढी बदलेल. नक्कीच. आणि आपल्या समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा असतात आणि मग त्याचा बऱ्याचदा त्रासही होतो किंवा त्यामुळं जीवावरही बेतलं जातं. ग्रामीण भागामध्ये तर अगदी साप चावला, विंचू चावला तर पहिल्यांदा मांत्रिकाकडे घेऊन जातात किंवा जत्रे यात्रेमध्ये हे सगळे अंधश्रद्धेचेच प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि हे कसे चुकीचे आहेत किंवा त्याच्यामध्ये कशी फसवणूक होते हे पण सांगण्याचं काम तुम्ही मराठी विज्ञान परिषद किंवा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ या अंधश्रद्धा निर्मूलन समिती. तुम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरत होतात, ग्रामीण भागामध्ये खेड्यांमध्ये जात होता, तेव्हा तुम्हाला कसा अनुभव आला? तेव्हा काय किंवा आत्ता काय फार फरक पडलेला नाहीये. म्हणजे समाज हा स्थितिशील असतो, त्याला सतत धक्के द्यावे लागतात, तेव्हा कुठे हळूहळू तो बदलायला तयार होतो. पण आपण जरी तात्विक अर्थाने आपला म्हणत असो की आपला धर्म सांगतो, अध्यात्म सांगतो की परिवर्तन हाच आपला निसर्गाचा नियम आहे, तो आपण स्वीकारला पाहिजे. पण वैयक्तिक आयुष्यात कोणीही माणूस तसं स्वीकारत नाही, परिवर्तनाला घाबरतं. त्यामुळे जे काही पाडवडील करत आले, रूढी बाळगत त्या पद्धतीने जगायचं हे त्यांना सोयीचं वाटतं. जेव्हा अशा खेड्यामध्ये जातो किंवा शहरामध्ये सुद्धा किंवा तर शहरामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत त्या सुशिक्षितांच्या आणखीन वेगळ्या आहेत. खेड्यामधल्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे साप चावला काय तर तिकडे आपल्याकडे पंचायत काय माहिती आहे का की ही माणसं मांत्रिकाकडे का जातात हा जर आपण विचार केला तर मांत्रिक हा देवधर्म करून किंवा ते काही अंगारे दुपारे करून जर विषारी साप असेल तर तो माणूस मरणारच असतो, त्याने काही होत नसतं. पण गंमत अशी आहे की खेड्यापर्यंत डॉक्टर पोहोचलेले नाही आहेत. खेड्यापर्यंत डॉक्टर पोहोचलेले नसल्यामुळे ह्याला पर्याय नसतो किंवा समजा डॉक्टरकडे जायचं म्हटलं तर कित्येक किलोमीटर नाही चालत जावं लागतं. डॉक्टरचीच भीती असते. एक्झॅक्टली. जोपर्यंत बेअर फुटेड डॉक्टर तयार होत नाहीत तोपर्यंत अंधश्रद्धा अशा प्रकारच्या साप चावण्याच्या त्या आता हिम्मतराव बावीसकरांनी त्या कोकणामध्ये विंचवाचं दंशाचं औषध शोधून काढलं तेव्हापासून हे कमी झालं. असंच सापाचं अँटीव्हेनमचं इंजेक्शन असतं पण ते सरकारी रुग्णालयात उपलब्ध असणं कठीण असतं. मग खाजगी रुग्णालय परवडणार किती ना. त्यामुळे अशा प्रकारे त्या अंधश्रद्धा जाणं कठीण होतं. आपण जरी त्यांना सांगितलं की विषारी साप असला तर तुम्ही त्या मांत्रिकाकडे जाऊन काही होणार नाही. जो बिनविषारी साप आहे त्याच्याकडे त्याचा काहीच परिणाम होत नसतो. मांत्रिकांकडनं तुम्ही गेला काय नाही गेला काय ते होणारच असतं. पण विषारी साप मात्र तसा होत नसतो, त्याचा अँटीव्हेनमच घ्यायला पाहिजे. पण जवळपास खेड्यात आहे कुठे ते, असा आपल्या भारतातला मोठा प्रश्न असल्यामुळे ह्या अंधश्रद्धा जात नाही आहेत. आणि सर तुम्ही अनेक शाळांमध्ये जाऊन विज्ञान म्हणजे काय किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, विज्ञानाच्या पद्धती काय असतात याचं अगदी पायाभूत असं मार्गदर्शन करत असतात. लक्षात घ्या की मुलांना आपण विज्ञान विषय शिकवतो पण बरेचदा मी असा प्रश्न विचारतो मला की अरे विज्ञान म्हणजे काय. मुलं विचार करायला लागतात. आपण विज्ञान शिकतो म्हणजे काय नियम व्याख्या असं नाही. प्रयोगशाळेतले जे काय आपण उपकरण वापरतो ते म्हणजे विज्ञान नाही. किंवा तुम्हाला सुद्धा मी म्हटलं की डोळे मिटा आणि एक वेळ विज्ञान हा शब्द वैज्ञानिक हा शब्द डोळ्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल तर तुमच्यासमोर प्रयोगशाळा येईल. तुमच्यासमोर वेगवेगळे वैज्ञानिक असे एकतर चांगले कपड्यामधले असतील किंवा विचित्र कपड्यामधले असतील असे सगळे चेहरे आपल्या समोर येतात. पण तेच मुलांना मी सांगतो की हळू मी सुरुवात कशी करतो तर मुलांना असं म्हणतो की ठीक आहे तुम्ही कुठे राहता, ते म्हणतात मी अमुक गावात राहतो. मग मी म्हणतो अमुक गाव कुठे आहे, ते म्हणतात अमुक राज्यात आहे. मग म्हणतो अमुक राज्य कुठे आहे, ते म्हणतात आमच्या भारत देशात आहे. भारत देश कुठे आहे, असं करत करत मी पृथ्वीवर जातो. मग पृथ्वी कुठे आहे तर ती अवकाशात आहे. मग ह्या सगळ्या अवकाशाचा पृथ्वीचा ह्या सगळ्यांचा अभ्यास, निसर्गाचा अभ्यास इन शॉर्ट म्हणजे विज्ञान. हे मुलांना आपण समजावून द्यायला पाहिजे. आणि ह्या निसर्गाचा अभ्यास जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की विज्ञान हा नेहमी सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो आणि हा सत्याचा शोध निरंतर चालू आहे, तो कधीच थांबणार नाही आहे. आणि विज्ञानाची गंमत अशी आहे की विज्ञान नेहमी म्हणतं की मला हे आत्तापर्यंत एवढंच माहीत आहे, याच्या पुढचं अजून माहीत नाही आहे. म्हणजे विज्ञान हे नम्र आहे. उलट अनेक धर्माच्या बाबतीत आपण बघितलं सगळे धर्म मारताना आम्हाला अंतिम सत्य सापडलेलं आहे, पण असं अंतिम सत्य अस्तित्वातच नसतं.
बरोबर. म्हणून विज्ञान हे निरंतर आहे. पण आता विज्ञान जर निरंतर आहे म्हणजे काय होतं, तर विज्ञाने समजा एखादं सत्य शोधलं हं. तर ते सत्य तेवढ्या पुरतंच खरं असतं, पण त्याच्या पुढचं आणखी सत्य सापडलं म्हणून हे आधीचं सत्य असत्य होत नाही, हं. तर ह्या सत्यावर आधारित ते पुढचं सत्य असतं. बरोबर. म्हणजे जसं की न्यूटनचे 3 नियम शोधले आणि त्या नियमावर आधारित जेव्हा आईन्स्टाईनने विचार केला, हं. त्याच्यावर मग पुढे सापेक्षतावादाचा सिद्धांत त्याने मांडला. याचा अर्थ न्यूटनचे नियम चुकीचे ठरले का? तर तसं नाही. तर न्यूटनच्या नियमाला एक मर्यादा होत्या, हं. त्या पृथ्वी सदृश होत्या आणि आईन्स्टाईनचा नियम आहे तो अवकाशासंबंधित आहे. हं. अशा प्रकारे विज्ञान प्रत्येक वेळेला आधीच्या सत्यावर पाय ठेवून पुढच्या सत्याकडे झेप घेत असतं अगदी आणि बरोबर. अशा प्रकारे विज्ञान वाढत जात असतं आणि हे आपण मुलांना समजावून दिलं पाहिजे. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये रोजचं जगणं जे आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे करत असतो त्याच्यामध्ये कुठे कुठे विज्ञान, म्हणजे प्रत्येक गोष्टीतच विज्ञान असतं, पण हेही मुलांना तसं समजत नसतं. म्हणजे अगदी तुमच्या प्रत्येक कृतीमागे काय सायन्स आहे. हां, तर गंमत बघा की मी इथे त्यांना काय सांगतो की सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता? तर आधी ब्रश करता. ब्रशसाठी काय घेता? पेस्ट घेता. हं. हा जो ब्रश आहे, ह्या ब्रशचे जे तंतू आहेत, हां. हे तंतू कशाने बनले की दाताच्या कॅव्हिटी सगळ्या, म्हणजे ते बनवताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलेला आहे. हो. जी पेस्ट आहे, हं. त्या पेस्टमध्ये केमिकल्स आहेत. हं. काही अल्कलाईन पदार्थ आहेत. रात्रभर आपल्या पोटात आम्ल वाढलेलं असतं. हं. त्यामुळे अल्कलाईन पदार्थाने लाळ वाढते आणि लाळ वाढल्यानंतर आपल्या आम्ल आणि यांचं न्यूट्रलाइज होऊन आपण बऱ्यापैकी ते आपल्या शरीराचं हे करत असतो, हो. आरोग्य ठेवत असतो. म्हणून पेस्ट करणं आवश्यक आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी सुरू तुम्ही करत असता. हं. अंघोळ का करायची? अंघोळ नाही केली तर काय बिघडेल? आता पाश्चात्य देशात तापमान 15-17च्या आतच असतं कायम. हं. कधी कधी शून्य असतं. त्यामुळे बरोबर. तिथे आंघोळ करणं एक वेळ कठीण आहे असं म्हणतो, पण ती माणसं सतत स्वच्छता राखत असतात. हो. आपल्याकडे मात्र आंघोळ करणं आवश्यक आहे, कारण आपल्याला घाम येत असतो. बरोबर. जर शरीरावर मळ साठला, घाम आला, तर तो संपूर्णपणे आरोग्याला प्रश्न येतो, कारण मग बारीक बारीक डस्ट माईट तयार होतात त्याच्यात हं. आणि आपल्या स्किनला परिणाम होऊ शकतो, तर आपल्या त्वचेला. आणि म्हणून आंघोळ करणं जास्त आवश्यक आहे. अशा प्रत्येक गोष्टी. बस साबण लावायचा, तर साबणामध्ये पण रसायनं आहेत वेगवेगळी. हो. त्या रसायनांचा आपण वापर करतो आणि त्यामुळे आपल्या शरीरावरील जो मळ आहे तो निघून जाण्यासाठी साबणाचा उपयोग आहे. हं. तर अशा प्रत्येक गोष्टीचा बारीक बारीक आपण विचार केला तर आपण जागे झाल्यापासून झोपेपर्यंत काय आयुष्यभर हं. विज्ञानाशिवाय आपलं एक पाऊलही पुढे पडत करता नाही. येईल. आणि त्यामुळे शेवटी काय आहे की विज्ञानाशिवाय आपण, म्हणजे आज आपण सगळे बघतो की मोबाईल वापरणारे सगळे निघालेत, म्हणून फटाफट मोबाईल वापरत असतात. हं. कोणती वस्तू तंत्रज्ञान फटाफट शिकत असतात. पण म्हणून मी नेहमी म्हणतो की आपल्या देशात लोकांनी विज्ञानाची सृष्टी घेतली, हं. पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही हं. आणि त्यामुळे आपल्या देशात अंधश्रद्धा ह्या इतर विकसित देशापेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत. हो. आपल्याकडे अनेक म्हणजे MBBS MD झालेले डॉक्टर असतात, पण तेही देवावर किंवा कर्मकांडांवर विश्वास ठेवणारे असतात. हे दुर्दैवाने या दोन्ही गोष्टी कशा काय आपल्याकडे एकाच वेळी चालू शकतात याचं कधीतरी आश्चर्य वाटतं. बरोबर आहे. हा प्रश्न मी बरेचदा घेतो आणि मला खूप लोक म्हणतात, तुम्ही मुळात आम्हाला विज्ञानात एवढं सांगता, एवढे मोठमोठे डॉक्टर शास्त्रज्ञ हे सगळे जर देव मानतात तर तुम्ही काय म्हणताय? हं. मी म्हणतो बरोबर आहे ना. आता आपले इस्रोचे जे हे होते मागचे संचालक, हो. त्यांनी चंद्रयानची प्रतिकृती बालाजीला अर्पण केली हं. आणि मला यशस्वी होऊ दे म्हणून नमस्कार केला. आता मला सांगा की वैज्ञानिक पद्धतीनुसार तयार केलेलं चंद्रयान हं. हे अचूकतेने केलं असेल तरच व्यवस्थित जाणार ना. बरोबर. मग देवाला तुम्ही नमस्कार केला काय किंवा नाही केला काय, काही फरक पडणार आहे का? ते म्हणतात नाही, आमच्या मनाचं समाधान, म्हणजे ते फसवं समाधानच असतं एक प्रकारचं. हं. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, ते जरी देव मानत असले हं. किंवा शेवटी जे सांगत असले की आता देवावर सवाल आहे म्हणून, हं. किंवा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं तर गणपतीची मूर्ती काय मग ते एंट्रन्सला अगदी सुरुवातीला. तर हे सगळं का असतं? तर हे सगळे जे माणसं आपल्याकडची माणसं आहेत ती विज्ञान शिकतात, विज्ञानाची काटेकोर पद्धती अवलंबतात, हं. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया करतात, संशोधन करतात, सगळं करतात. पण लहानपणापासून जो धार्मिक पगडा डोक्यावर हां, बसवलेला तो काही आहे, दूर झालेला नसतो. म्हणजे तो मूल समजून घेण्याच्या 2 वर्षात असले देवापाल नमस्कार कर, इथपासून सुरुवात होते आपल्याकडे. आणि हा जो धार्मिक पगडा डोक्यावर बसवलेला आहे, ह्या धार्मिक पगड्यामुळे जरी आपल्याला विसंगती दिसली हं.
वैज्ञानिक विसंगती दिसली त्याच्या त्याचं, तरीसुद्धा ती माणसं बदलायला तयार होत नाही. कारण त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे विज्ञानाची सृष्टी घेतली, हो. पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. म्हणजे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी डेव्हलप केलेला नसतो, त्यांचा तो जागृत झालेला नसतो. बरोबर. शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तरी काय हो? आपण जर विचार केला तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तरी काय, तर आपल्या लक्षात येईल की कोणत्याही घटनेच्या मागे हं. कार्यकारण भाव असतो. तुम्हाला ते कारण शोधणे हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्याकडे कसं होतं की एखादी गोष्ट आपल्याला कळली नाही तर देवाची मर्जी म्हणून सोडून देतो आपण. पण देवाची मर्जी म्हटली उत्तर संपत नाही ना, हं. त्याच्यामागे काहीतरी कारण हो, असणारच आहे. हो. तर ही कारणे शोधणे, कारणमीमांसा शोधणे हा एक मुळात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण कोणत्याही घटनेमागचं कारण शोधायला लागतो बरोबर. आणि त्या कारणानंतर आणखीन आपण त्याचं उत्तर मिळालं की प्रत्येक उत्तरामधनं नवीन प्रश्न निर्माण होतो हं. आणि त्या नवीन प्रश्नाचं पुन्हा आपण त्याचं कारण शोधायला लागतो. असं करत करत वैज्ञानिक प्रगती झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्दप्रामाण्य मानत नाही, हं. म्हणजे देवाची मर्जी नाही मानणार. वैज्ञानिक दृष्टिकोन हा ग्रंथप्रामाण्य मानत नाही, हे अमुक अमुक पुस्तकात लिहिलंय म्हणून नाही. तर त्याला काहीतरी कारण मिळेल. आता काही वेळेला काय करतात लोक, म्हणतात की तुम्ही ग्रंथप्रामाण्य मानत नाही म्हणताना मग शास्त्राने शोध लावलेले ग्रंथ लिहिले तुम्ही डायरेक्ट कसे मानता, हं. असा युक्तिवाद करतात ते. माझं म्हणणं असं असतं की हे बघा, शास्त्रज्ञांनी जे संशोधन केले त्याचं त्यांनी लिहिलेलं आहे हं. आणि ते ग्रंथ आम्ही वाचून तेच त्यांचे शोध आपण मान्य करतो. हं. मला ते का मान्य करतो आपण, तर तुम्ही सुद्धा तेवढंच अभ्यास करून जर तुम्ही ते ग्रंथाप्रमाणे संशोधन केलं तर तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे. याचा अर्थ तुम्हाला त्या उत्तर मिळणार आहे याची खात्री असते म्हणूनच तुम्ही ते मान्य करता. हं. आता दुसरी गोष्ट की त्याला ग्रंथप्रामाण्य म्हटलं जात नाही, आपण चिकित्सा करतो त्याला. हां. चिकित्सा केल्याशिवाय ते होत नाही अगदी. आणि ह्या जगात कोणत्याही कारणाशिवाय एखादी गोष्ट घडत नाही हे नक्की आहे. फक्त ते कारण तुम्हाला माहीत असतं, माहीत नसतं म्हणून ते देवाची मर्जी म्हणून चालत नाही, तर ते कारणं शोधायला लागतात. आणि जी माणसं कारणं शोधत नाही आणि हा देवी चमत्कार आहे म्हणून म्हणतात, ती सगळी माणसं अज्ञानात सुख मानणारी असतात. सर, कोरोनाच्या काळामध्ये कोविडचा जो मधला 2-3 वर्षाचा काळ गेला, कोविडची साथ कोविडचा काळ, आपल्या हां. सगळ्या जगातच खूप मोठं ते खरं म्हणजे सगळ्या जगाला हादरवून टाकणारं संकट होतं. त्या काळामध्ये बऱ्यापैकी आपण थोडंसं विज्ञानाकडे वळलेलो होतो. आपल्या सवयी आपण जरा चांगल्या करण्याचा प्रयत्न केला होता. ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला कळायला लागलं होतं. पण कोरोना संपला आणि आता पुन्हा आपण पूर्वीच्याच पदावर आलेलो आहोत. म्हणजे आता कोरोनातून आपल्याला बरंच काही सुधारणा करता येईल किंवा शिकता येईल, नव्या चांगल्या गोष्टी आत्मसात करता येईल असं वाटत होतं. पण म्हणजे आता तर हे कुठे काही दिसत नाही. शास्त्रज्ञ म्हणून, वैज्ञानिक म्हणून किंवा विज्ञानाकडे बघताना तुम्हाला काय जाणवतं या कोरोनाचा आधीचा काळ, कोरोनाचा काळ आणि नंतरचा आता सध्याचा काळ? कोविडच्या काळामध्ये मुळात तो व्हायरस कसा होता आपल्याला माहीत नाही. मुळात तुम्हाला लक्षात घ्या की विज्ञानाच्या प्रगतीत कसं आहे की सुरुवातीला जेव्हा ऑपरेशन करताना अनेक वेळा माणसं मरायची. हो. त्यात एका डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा, हे करा आणि मग ऑपरेशन करा. निर्जंतुक करा. एवढं जर केल्यावर अनेक माणसं जगू पण लागली. हं. ह्याचा अर्थ स्वच्छतेचं महत्त्व हे महत्त्वाचं होतं. जे आपण कोविड काळामध्ये लोकांमध्ये हो, हो. सांगत होतो हो. की तुम्ही हात कसे धुवा, बरोबर. कोणत्या पद्धतीने धुवा, किती सेकंद धुवा, हे सगळं आपण लोकांच्या मनावर सतत बिंबवत होतो. बरोबर. ती हात धुण्याची सवय लागल्यामुळे आजही माणसं तसं वागतात आणि हात धुतात. मग तो एक भाग आहे. पण बाकीचा भाग कसा आहे की तो पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे लहानपणापासून एवढा घट्ट बसलेला आहे डोक्यात हं. की तो काढणं म्हणजे स्वतःशी झगडणं. आणि बहुधा माणसांना स्वतःशी झगडायला फार कमी माणसांना. त्याही काळामध्ये अनेक शास्त्रज्ञांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह होते. म्हणजे मास्क लावायचं की लावू नका. हां. काही जण सांगत होते, डॉक्टर सांगत होते की नका लावू, काही जण म्हणत होते की लावाच. किंवा हे जे थोडंसं द्वंद्व पाहायला मिळत होतं किंवा वेगवेगळी मतं जी व्यक्त केली जात होती, त्यामुळं विज्ञानाविषयीचा थोडासा जो विश्वास हवा असतो ना, कोणाचं आपल्याला मानायचं, कोणाचं मानायचं नाही, हा जो गोंधळ वैचारिक होत होता ना, तो कसा इथे दूर एक करायचा? लक्षात घ्या की विज्ञानाचा विश्वास डळमळीत होण्याचा प्रश्न नाही आहे. जेव्हा मतमतांतरं असतात, हां. माझं असं म्हणणं असतं की मतमतांतरं ही हो. जिवंत मनाचं लक्षण आहे. कारण मी समजा एखादी विज्ञानाचा मुळात हे जे प्रगतीचं लक्षण कसं आहे, हं. तर विज्ञान निरीक्षण करतं, हं. प्रयोग करतं,
त्याच्यावरनं ते पुन्हा निरीक्षण करून अनुमान काढतं. अशा पद्धतीने आपण विज्ञानाचं करतो. हो. एक लक्षात घ्या की एखादी गोष्ट विज्ञानात सिद्ध झाली असं केव्हा समजतो आपण, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की कशी ती मतमतांतरं येतात हो. तेव्हा. की समजा मी एखादा सिद्धांत मांडला, हं. तर तो संशोधक तो सिद्धांत म्हणजे जे हायपोथिसिस आहे, जे गृहीतक मांडलेलं आहे, ते गृहीतक चुकीचं कसं आहे हे दाखवण्यासाठी अनेक प्रयोग करत असतो. हं, 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 हं. बरोबर. कळलं की नाही? आणि जेव्हा अनेक प्रयोगातनं ते चुकीचं नाही हे सिद्ध होतं, तेव्हा ते गृहीतक स्वीकारलं जातं. आणि ते स्वीकारताना सुद्धा जेव्हा शास्त्रज्ञांची विद्वत सभा बसते, तेव्हा ते संशोधक जेव्हा तर आपल्या प्रयोगाची मांडणी करत असतो, तेव्हा शास्त्रज्ञ अनेक वेगवेगळे क्रॉस करणारे प्रश्न विचारत असतात की जे त्याला खिंडीत गाठणारे असतात. जर त्याचं संशोधन योग्य असेल तर तो त्याची व्यवस्थित उत्तरं देतो आणि मगच ते संशोधन सिद्ध होतं. आता कोविडच्या काळात पण तसंच झालेलं आहे. खरं तर व्हायरसचं जे आपण औषध शोधलं त्याच्यासाठी ते असंच सिद्ध झालेलं आहे. म्हणजे ही अशी मतमतांतरं झाल्यानंतर त्या चर्चेमधनं चांगलं निष्पन्न होतं. आणि म्हणून इथे विज्ञानाला मतमतांतरं झाली म्हणजे दोष देण्याचा अर्थ नाहीये, तर उलट ती प्रगतीचं लक्षण आहे असं आपण समजलं पाहिजे. अगदी बरोबर. सर, शाळांमध्ये जे विज्ञान शिकवलं जातं किंवा शाळांमध्ये सध्या असलेल्या प्रयोगशाळांची अवस्था बघितली किंवा त्यासाठी केला जाणारा खर्च किंवा दिला जाणारा वेळ, हे समाधानकारक आहे की यामध्ये काही सुधारणा व्हायला पाहिजे? खरं सांगू, आपल्याकडे जे विज्ञान शाळांमध्ये शिकवलं जातं हां. ते फक्त पुस्तकी विज्ञान शिकवलं जातं. हं. मला सांगा की हातात गंडे दोरे बांधणारा, गळ्यात ताईबीज लावणारा शिक्षक विज्ञान शिक्षक होऊ शकेल का? असे विज्ञान शिक्षक आपल्याकडे आहेत. हो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की विज्ञान हे फक्त पुस्तकी ज्ञान देतो आपण, म्हणजे व्याख्या दमा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेत प्रश्न सुद्धा कसे असतात, अमुक व्याख्या लिहा, अमुक सिद्धांत लिहा. अरे पण तुम्ही तुमचं सब्जेक्टिव्ह त्याच्यावर तो विचार करण्याचा काहीतरी करायला पाहिजे की नाही. अशी मोठी मोठी उत्तरं नसतात. पूर्वीच्या काळी थोडीफार असायची, बरोबर. हल्ली तसंही नसतं. त्यामुळे विचार करायला खाद्यच येईल मुलांना. हं. आणि मग मुलं गाईडवर जगतात. हां. आणि अशा प्रकारे आपल्याकडे विज्ञानात 100% वाला मुलगा जरी असला हां. तरीसुद्धा त्याच्यात वैज्ञानिक विचार रुजला असेलच असं नाही. हाच प्रकार डॉक्टर आणि शास्त्रज्ञाच्या बाबतीतही खरा आहे. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याकडे जे विज्ञान शिकवलं जातं ते फक्त पुस्तकी असतं. तेव्हा माझं असं म्हणणं आहे, म्हणजे मी स्वतः 40 वर्षात शिक्षक होय, मी स्वतः वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकवलेलं आहे. पण मी ते करत असताना मला आज कोणता विषय शिकवायचा आहे, तो विषय शिकवायचा तर एखादा छोटासा प्रयोग खिशात घालून घेऊन जायचो मी. बरं. उदाहरणार्थ समजा की मला हवेची पोकळी हां. ह्याचा प्रयोग शिकवायचा आहे, हां. तर मी काय करायचो, फुगा घेऊन जायचो आणि काळीपेटी. हं, हं. मग मी काय करायचो तिकडे की मुलांना म्हणायचो तुमचा एक ग्लास घ्यायचा, काचेचा ग्लास घ्यायचा एक, कारण त्या आरपार दिसतं. हो. मग तो काच घेतल्यावर त्याच्यावर मी काय करायचो की कागद टाकायचो आणि काळीपेटीने जाळून टाकायचो. हं. जाळून तो कागद भिजला की फुगवलेला फुगा त्या तोंडावर ठेवायचा ग्लासच्या. हं. मुलांना काय दिसायचं, तर तोंडावर ठेवलेला फुगा जो आहे ना तो खाली ओढला जातोय बरं. चक्क. आणि मी तो फुगा उचलला की ग्लास सकट उचलला जातोय. हे कसं काय? मग ती हवेची पोकळी कशी निर्माण होते, हां. ज्वलन झाल्यानंतर काय होतं, हे सगळं सांगितलं की मग व्हॅक्यूम म्हणजे काय, हवेची पोकळी कशी होते, याचा अर्थ लोकांना लक्षात ते येतो. कायम लक्षात राहतं आयुष्यभर आपल्या. एक्झॅक्टली. तर असं अशा स्वरूपात छोटे छोटे प्रयोग करून जर आपण शिकवलं. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला गणिताची गंमत सांगतो. गणित हे खूप ॲब्स्ट्रॅक्ट आहे असं आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही? तर ॲब्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे, पण मुलांना ते कळणार कसं? कारण लहान मुलं 9वी 10वी त्यांना कळणार कसं? गणितात एक ॲक्शम आहे की 3 नैकरेषीय बिंदूतून एक प्रतल जाते. हां. मग मी त्यांना म्हणतो हे तुम्ही कसं सिद्ध करणार, दाखवणार? म्हणजे तुमच्या डोक्यात काय शिरतंय का? नुसते 3 नैकरेषीय बिंदू काढले म्हणजे झालं का? नाही. मग मी त्यांना म्हणतो ठीक आहे, माझे 3 मोठे ही 3 नैकरेषीय बिंदू समजा. मी वहीचा भाग असा ठेवला, एक राहत नाही, 2 मोठे ठेवली राहत नाही, 3 मोठे ठेवली, फिक्स झालं की नाही? हां. असं दाखवलं मुलांना बरोबर. की पटकन त्यांना कळते की 3 नैकरेषीय बिंदूतलं एक प्रतल निश्चित होतं. बरोबर. तर असे ह्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर आपण शिकवल्या मुलांना व्यवस्थित, पण त्यासाठी मुळात शिक्षकाला आधी वैज्ञानिक दृष्टिकोन असावा लागतो. हां, मुळात तिथून असे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले शिक्षक आपल्याकडे खरं सांगू तर कमी आहेत. चांगल्या पद्धतीने काम करण्याचे शिक्षक भरपूर आहेत, पण प्रमाण खूप कमी आहे असं मला म्हणायचं आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल? माध्यमांची काय जबाबदारी? त्यासाठी काय करावं लागेल, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जे BEdचं ज्ञान शिक्षकांना देतो, त्या BEdच्या ज्ञानमध्ये मुळात शिक्षक म्हणजे शिकवणारा हा दृष्टिकोनच घालवला पाहिजे. शिक्षक हा मार्गदर्शक असतो असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि मुलांमध्ये प्रश्न विचारण्याचा उद्युक्त करणारा असला पाहिजे.
शिक्षकाने मी सांगेन त्या पद्धतीने उत्तरं लिहा अशा पद्धतीने सांगणारा शिक्षक टाळला नाही. कुतूहल तर कसं मुलांनी वाढेल? स्वतःच्या विचारलं उत्स्फूर्त पाहिजे. विचाराने एखादं उत्तर लिहिलं असेल तर तेही तुम्हाला ते करता आलं पाहिजे. बरोबर. असं जर तुम्ही केलं तर हळूहळू बदल होऊ शकेल. बरोबर. पाश्चात्य देशामध्ये अशा पद्धतीच्या सगळ्या रचना रूढ आहेत. बरोबर. आपल्याकडे अजून फक्त पथडी वाजत असल्यामुळे होत नाहीये. सर, आणि मुळात काम करण्याची ही जी आहे इच्छा ही एकूणच परिस्थिती अशी विपरीत आहे की त्यात कमीच होते. सर, हे झालं शाळांच्या बाबतीत किंवा पाठ्यपुस्तकांमधलं विज्ञान. पण जेव्हा समाजामध्ये तो फिरत असतो, समाजामध्ये जगत असतो, तेव्हा माध्यमांचा, प्रसार माध्यमं मी म्हणतो, मीडिया, मग त्यामध्ये वर्तमानपत्र असतील, रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, सोशल मीडिया असेल, या सगळ्यांचा उपयोग कसा करता येईल समाजाला विज्ञानवादी बनवण्यासाठी, विज्ञानाचा दृष्टिकोन निकोपपणे त्यांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी आपण काय करू शकतो या माध्यमांच्या मदतीनं? खरं म्हटलं तर इंस्टाग्राम आहे. ते 1.5 मिनिटात ते छोटे व्हिडिओ तयार हो. करता येतात. जसं मी आता काही प्रयोग तुम्हाला तोंडी सांगितले. हा. हे 1.5 मिनिटात ते प्रयोग करून दाखवले मुलांना की पटकन त्याच्या मागची कारणं कळतात. असे छोटे छोटे व्हिडिओ तयार करणे हम्म. किंवा लेख छोटे छोटे लिहिणे. हल्ली काय की मोठमोठे लेख फार मुलं वाचत तरुण नाहीत. मुलं हा. वाचत नाहीत. त्यामुळे एक 400-500 शब्दाचे लहान लहान लेख लिहिणे. हम्म. असं जर केलं तर आपण ह्या सोशल मीडियाचा विधायक उपयोग करू शकू. हम्म. आपल्याकडे काय झालंय की राजकीय बातम्यात भरपूर देतात त्या सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीने देतात किंवा जो काही इतिहास सांगतात तो सुद्धा आपल्या सोयीनुसार मोडून तोडून सांगितला जातो. हम्म. पण त्याच्या पलीकडे ते आपल्याला जर खरंच विधायक उपयोग करायचा असेल हा. आणि मुलांमध्ये किंवा लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करायचे असेल तर अशा पद्धतीचे आपण कार्यक्रम घेऊ शकतो. आता माझ्याकडे किती मुलं आहेत की त्याला माहीत आहे की पाढ्यांच्या गमती जमतीचे असलेले काही व्हिडिओज आहेत किंवा वैज्ञानिक ह्या ज्या छोट्या छोट्या घटना असतात म्हणजे लहान मुलं असतात की पाऊस कसा पडतो, ढग कसे तयार होतात, असे ते प्रश्न असतात. रक्त लालच का असतं, सूर्यास्ताला सूर्य लाल का दिसतो. हम्म. तर ह्याच्या संबंधीचे छोटे छोटे व्हिडिओ आपल्या वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. अरे वा. पण हे कोण बघतं? हा. कारण मग आपल्याला माहीतच नसतं का आपण तिकडे लक्षच देत नाहीये. तर अशा ह्या गोष्टींचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला हम्म. तर हळूहळू आपल्याकडे पुढची पिढी बदलेल. मी मोठ्यांच्या बाबतीत फारसा बोलतच नाही, मी पुढच्या पिढी बाबतीत बोलतोय. सर, आपल्याकडे साहित्य संमेलनं मोठ्या प्रमाणावर होतात. साहित्य संमेलनांना गर्दी होते, शासनाकडून त्यासाठी मोठा निधी दिला जातो. विज्ञान संमेलनं त्या मानाने मला वाटतं थोडीशी मागे पडलेली दिसतात. विज्ञान संमेलनं कशी आणखीन मोठ्या प्रमाणावर आणि जास्तीत जास्त सहभाग असणारी होऊ शकतील? तुम्हाला सांगतो की मी तेव्हा मुंबईला राहत होतो 1985-86 दरम्यान. हां. मराठी विज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पहिलं विज्ञान संमेलन घेतलं होतं. हां. त्यावेळेला विज्ञान लेखक सगळे आले होते. ते कुठे मुंबईतच हो, झालं होतं? मुंबईचे. बरं. म्हणजे बाळफोंडके होते, सुबोध दावडेकर होता, निरंजन घाटे होते, लक्ष्मण लोंढे होता. हं. असे सगळे आमचे मित्र आले होते. ते सगळे विज्ञान लेखक होते आणि मग त्यातनं वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान कथा म्हणजे काय, हं. विज्ञान कथा कशी तिचा आस्वाद घ्यावा, बरं. अशा अनेक गोष्टीचं हे झालं. पण ही विज्ञान संमेलनं काही ठराविक लोकांपुरतीच मर्यादित राहिलेली हे हां, मला हां, सांगायचं आहे. आता साहित्य संमेलनाला सुद्धा विज्ञानाला फारसं महत्त्व दिलंच जात नाहीये. हं. ज्या काही चर्चा होतात त्या हं. वेगळ्याच होतात. खरं म्हणजे तिथे तुम्ही विज्ञानाला पण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे ना. हो. पण विज्ञानाच्या साहित्याला अजून पूर्ण साहित्य असं समजलं जात नाही हे आपल्याकडचं दुर्दैव आहे ॲक्च्युली. मग आपल्याकडे तुम्ही ज्यांची नावं घेतली आता, हां. हे दिग्गज लेखक झाले, विज्ञान कथा लेखक म्हणून त्यांना मोठं नाव होतं. पण नव्या पिढीमध्ये कसदार विज्ञान कथा लिहिणारी मंडळी आहेत का? आहे नव्या पिढीमध्ये खूप काही चांगले लेखक तयार झालेले आहेत. म्हणजे ते सुद्धा आहेतच. मराठी विज्ञान परिषदेमध्ये काय आहे की विज्ञान लेखकांचा दर महिन्याला एक अशी मीटिंग भरते आणि त्या सभेमध्ये वेगवेगळ्या लोकांनी मिळालेल्या तरुण पोरांनी कथा लिहून आणलेल्या असतात. त्याच्यावर चर्चा होते किंवा माहितीची देवाणघेवाण होते. चर्चेत काय बदल करायचा हे होतं. अशा प्रकारे संस्कार करून कथा लिहिल्या जातात आणि अशा प्रकारे नवीन पिढीतले खूप लोक आता लिहायला लागलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला काही मासिकामधनं विज्ञान कथा नक्कीच वाचायला मिळतात. पण एकंदरीतच प्रमाण त्या मानाने खूप कमी आहे. हे खरं आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून विज्ञान जास्तीत जास्त कसं पोहोचवता येईल? मनोरंजनामधनं म्हणजे टीव्हीवरनं तुम्हाला हं. हे करता येईल मोठ्या प्रमाणात. म्हणजे तसं बघितलं तर ते स्टार वॉर सारखं वैज्ञानिक फॅन्टसी बघितलेली आहे हो. आपण. पाश्चात्य देशामध्ये मोठ्या प्रमाणात अशा वैज्ञानिक चित्रपट निघालेले आहेत. आपल्याकडे खर्च करायची ऐपत, पुन्हा तो चालेल की नाही यावर. त्यामुळे मुळातच वैज्ञानिक चित्रपट फार कमी प्रमाणात निघत आहेत.
कारण तो शेवटी आर्थिक प्रश्न आहे सगळा. बरोबर. त्यामुळे ते प्रमाण आपल्याकडे कमी होतं. पाश्चात्य देशांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात चांगले वैज्ञानिक चित्रपट निघालेले आहेत. सर, तुम्ही विज्ञानावर 36 पुस्तकं लिहिली. हं. विज्ञान हाच मुख्य त्याचा आत्मा असलेली पुस्तकं. ही कुठल्या कुठल्या संदर्भात आहेत ही हां. पुस्तकं? माझं बघा की मी तुम्हाला म्हटलं की माझा टार्गेट रीडर हा 5वी ते 12वीचा विद्यार्थी आहे. हो. त्यामुळे त्यांच्यासाठी मला उपयुक्त वाटेल असं म्हणजे फार एकदा आपण असं म्हणू की अवकाश यात्रेची पूर्वतयारी. हं. आता अवकाश यात्री जे तयार होतात, अवकाशयानात बसतात, त्यासाठी जी तयारी करावी लागते, तर त्यासाठी मागचं जे विज्ञान आहे, त्या विज्ञानावर आधारित ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि मग ते तुम्ही प्रत्यक्ष पृथ्वीवर कशाप्रकारे निर्माण करता आणि त्यातनं ते कसं, आणि त्यातनं मग तसं आहे किंवा माझ्याकडे विज्ञानाशी हितगुज नावाचं आहे हं. पुस्तक, किंवा माझ्याकडे विज्ञान गोष्टी नावाचं मी पुस्तक लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या पुस्तकाचं मी काय केलंय की संवादरूपी लिहिलेलं आहे. काका आणि त्याचा पुतण्या अशा दोघांचा संवाद घेऊन ते कथा टाईप असं केलं आहे. त्यातनं मी पूर्ण वैज्ञानिक सत्य मांडत गेलेलो आहे. आणि त्या कथेतनं गेल्यामुळे लोकांना वाचायला, मुलांना जरा रुची पण येते. हं. तसं शून्याचा प्रवास ज्याला राज्य पुरस्कार मिळाला, त्या पुस्तकात शून्य ही संकल्पना भारतात कशी निर्माण झाली हो. आणि नंतर अरबांनी ती पाश्चात्य देशापर्यंत कशी पोहोचवली, असा संपूर्ण तो प्रवास जो आहे तो मी रेखाटलेला आहे. आपल्याकडे काय झालंय की गणिताच्या बाबतीत फार विचित्र अवस्था झालेली आहे. खूप लोकांना गणित म्हणजे अवघड विषय वाटतो. हं. बघून खरं घ्या. म्हटलं तर आपण आपल्या आयुष्यात उठता बसता गणित वापरत हो, असतो. हो. पण विषय म्हटला की अवघड वाटतो आणि गणितात खूप मुलं नापास होतात. म्हणजे मी कधी-कधी गमतीने असं म्हणतो, शून्याचा शोध हं. भारताने लावला आणि आज आपली मुलं ती शून्याचा शोध परीक्षेत मार्क मिळवून लावतात. अगदी, अगदी असा तो बरोबर. प्रकार झालेला आहे. खरं म्हणजे गणित हे अत्यंत तर्कशुद्ध विचार हो, करण्याला हो. तुम्हाला मदत करणारं आहे. पण मुळात तर्कशुद्ध विचार करण्यासाठी विचार करण्याचीच प्रवृत्ती निर्माण व्हायला हवी, जी हं. आपल्याकडे संस्कारातून होत नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, की मी माझ्या नातवावर एक प्रयोग केला. म्हणजे संस्कार करायचे म्हणजे काय, नुसते श्लोक पाठ करायचे नसतात, अर्थ नकळत. हो. तर मी त्याच्यावर एक असा प्रयोग केला, की तो मोबाईल बघायचा. आपल्याकडे हल्ली मोबाईल फार देतात हातात. मग मी त्या घरातल्या सगळ्यांना सांगून टाकलं, की मोबाईल आता त्याच्या हातात दिसला, की आपण एकच करायचं. पुस्तक घ्यायचं, त्याच्या शेजारी बसायचं. सगळ्यांनी पुस्तक घेऊन शेजारी बसायचं आणि वाचायला लागायचं. ते हळूहळू इकडे-तिकडे बघतं, मोबाईल बाजूला टाकतं आणि त्याचं गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचायला लागतं. असं झालेलं आहे माझ्या नातवाच्या बाबतीत. आणि याच्यातनं त्याला वाचनाची आवड एवढी झाली, की त्याने 5वीत आत्ता तो आहे, त्याने विंचिता गौडचं पुस्तक वाचलं पूर्ण. अरे वा. दुसरी गोष्ट, आपल्या घरात लहान मुलं असतात तेव्हा रेघोट्या-बिघोट्या भिंतीवर सगळीकडे उडत जातात अगदी. मग अशा वेळेला संस्कार करायचे म्हणजे काय करायचं? तर आपण कौतुकाला म्हणतो, काय करणार, लहान मुलं आहे, भिंती रंगणार आहेत, असं तसं. किंवा काही पालक खास एक भिंत मुलासाठी म्हणून हो, ठेवतात हो. आणि कौतुकात सांगतात, ही माझ्या मुलाची भिंत आहे म्हणून. हं. आमच्याकडे आम्ही वेगळी गोष्ट केली, की आम्ही काय केलं, की ज्या क्षणी त्याच्या हातात पेन्सिलचा तुकडा आला, त्या आम्ही आणि घरातील सगळ्यांना सूचना देऊन ठेवली होती, की ज्या क्षणी आपल्याला कोणालाही पहिल्यांदा पेन्सिलचा तुकडा दिसेल, तर तुम्ही काय करा, की एक कागद घ्या. तो भले 2 वर्षाचा असेल, त्याला काही बोलता येत नसेल तरी एक कागद घ्या. तो त्याच्या समोर ठेवा. त्याचं बोट पेन्सिलच्या तुकड्यातनं त्याचं बोट पकडा हां. आणि कागदावर फक्त गिरवत बसा हं. आणि तोंडाने बोला. पेन्सिलीने कागदावर लिहायचं. हं. एवढंच बोलायचं, बाकी काही नाही. भले त्याला 2 वर्षाच्या मुलाला काय शब्द कळत असतील, न कळत असतील, पण ही ॲक्शन कळते आहे त्याला, हो. दिसते ते. तर अशा प्रकारे करायचं म्हटलं आणि असं तुम्ही सतत महिना 2 महिने करत राहा. आम्ही तसं केलं हं. आणि आमच्या घरातल्या कुठल्याही भिंती रंगल्या नाही, की हे करू नको असं आम्ही कधीच सांगितलं नाही त्याला, पण कधीच रंगला नाही. बरोबर. संस्कार हे अशा पद्धतीने, त्यासाठी पालकत्व हे अत्यंत महत्त्वाचं असतं. बरोबर. म्हणून मी नेहमी म्हणतो, की आईबाप होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण पालकत्व निभावणं ही जबाबदारीची प्रक्रिया अगदी, आहे. अगदी, अगदी बरोबर. सर, तुम्ही अगदी मुद्दाम मराठीमध्ये लिहिता, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मराठी भाषा आता अभिजात तिला दर्जा मिळालेला हां. आहे. पण विज्ञानातले शब्द, संकल्पना बऱ्याचदा इंग्रजीमध्ये आपण सांगितल्या जातात किंवा त्याचा उल्लेख केला जातो. त्यामुळे मूळ मराठीमध्ये हे सगळं विज्ञान आणणं हे खरं म्हणजे आव्हानात्मक होतं आणि ते तुम्ही अतिशय कष्टसाध्य पद्धतीने सोपं करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातून वैज्ञानिक कसे तयार होतील, त्यासाठी काय करायला पाहिजे? ते आपण म्हणतो अभिजात दर्जा मिळालेला आहे. पण खरं म्हणजे आपण किती लोक शुद्ध मराठी बोलतो. शुद्ध मराठी म्हणजे निव्वळ मराठी आहे, मला असं म्हणायचं. शुद्ध म्हणजे प्रमाण भाषा नव्हे, नाही, बरोबर. बोली भाषा सुद्धा चालेल, पण निव्वळ मराठी. आपल्या बोलताना, आपण मराठी बोलताना
इंग्लिश किंवा इतर अनावश्यक भाषा शब्द इंग्रजी आपण शब्द किती कशाला वापरतो बरोबर. हेही आपण लक्षात घेतलं हं. पाहिजे. त्यामुळे होते काय, की हल्ली बरीचशी जे लोक आहेत ते बरेचसे मिंग्लिश भाषा वापरतात किंवा हिंग्लिश भाषा वापरतात. हां. धड मराठी बरोबर नसते, आहे. धड इंग्लिश नसते. असं विचित्र होतं ते. हां. त्यामुळे आपली भाषा जर आपल्याला जगवायची असेल, तर आपली भाषा ज्ञानभाषा व्हायची असेल, हं. तर आपल्याला नेहमीच्या भाषेतले शब्द वापरले पाहिजेत. आता विज्ञानाची प्रगती पाश्चात्य देशामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे हो. ते इंग्रजी शब्द येतात आहेत. हं. तर ते इंग्रजी शब्द जर आपल्या वरची पडले असतील, तर आपण मराठी शब्दांच्या मागे लागू नये असं माझं म्हणणं आहे. उदाहरणार्थ रेडिओ. आता रेडिओ हा शब्द आपल्या सगळ्यांना कॉमन झालेला आहे, पचनी पडलेला आहे. बरोबर. तर मग रेडिओच्या ऐवजी तिकडे खास आकाशवाणी म्हणायची गरज नाहीये. हे व्यवहारात जे शब्द आहेत एक्झॅक्टली. त्याला त्यामुळे जे व्यवहारातले इंग्रजी शब्द आहेत किंवा अगदी इव्हन बिव्हन फ्रेंच शब्द आहेत, जर्मन शब्द आहेत, ते जर व्यवहारात रुळले गेलेले असतील, जसं पूर्वी मराठी भाषेमध्ये फारसी शब्द अनेक असायचे, हो. मग त्यांना आपण काय आक्षेप घेतला नाही. हं. तसं इथे सुद्धा इंग्लिश शब्दाला आक्षेप घेता कामा नये. फक्त तुम्ही जे वैज्ञानिक परिभाषा तुम्हाला तरी पाहिजे आहे, हं. ती जर इंग्लिश शब्दाने होत असेल, तर तुम्ही ती वापरायला हरकत नाही. पण भाषा तुम्ही जेव्हा वापरता का लिहिता, हं. तेव्हा मात्र तुम्ही पूर्णपणे मराठी लिहिलं पाहिजे, तेवढा एक शब्द सोडला तर, बरोबर. असं माझं म्हणणं आहे. आणि वैज्ञानिक कसे तयार होतील आपल्या महाराष्ट्रातून मराठी माणसं वैज्ञानिक म्हणून आणखीन चांगली कामगिरी कशी करू शकतील त्यासाठी काही आपला प्रयत्न किंवा पाठपुरावा सुरू आहे का? काय आहे की हल्ली शिक्षण हे सर्वांगीण प्रगतीसाठी आहे असं फक्त भिंतीवरचं वाक्य झालंय. हं. शिक्षण मला रोटी रोजी किती देणार, मला पगार देणार की नाही, हां. मोठं पॅकेज देणार की नाही, हा विचार करणं झालेला आहे. हं. तेव्हा शिक्षण घेताना मी अशा पद्धतीने शिक्षण घेईन की मला उत्तम पॅकेज मिळेल. आता संशोधनाच्या बाबतीत असं आहे की तिथे जेवढं या बाकी म्हणजे उत्तम पॅकेज जे खाजगी कंपन्यांमध्ये जे मिळतं हो. तसं मिळत नाही. हं. त्यामुळे संशोधनाकडे आपल्याकडे मुळातच माणसं कमी जातात. हो. दुसरी गोष्ट की मूलभूत संशोधन जे आहे ते मूलभूत संशोधन करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. हं. कारण तिथे उत्तर माहीत नसतं, उत्तराच्या शोधात असतो आपण. हो. त्यामुळे ट्रायल एरर असं सगळं आपल्याला करावं लागतं आणि ह्या पद्धतीने करावं लागतं. तर ही मेहनत घ्यायची तयारी किती लोकांमध्ये असते. हं. अशामुळे एकूणच वैज्ञानिकांची संख्या आपोआपच कमी होते तिथे, हे लक्षात घ्या. पण आता गणित विज्ञान प्रदर्शन असतात शाळांमध्ये, तालुका पातळीवर, मग जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर. या सगळ्यांचा काही उपयोग होऊ शकतो? हो. आता तुम्हाला सांगतो की काही काही शाळांमध्ये मुलं खूप चांगल्या पद्धतीने प्रयोग करतात. हं. तर ते प्रयोग कधी-कधी तुम्हाला व्यवहारात ज्याला आपण व्यावसायिकदृष्ट्या अंमलात आणता येतात असेही आहेत. बरं. ज्याला ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, हां. की तिथे ते वापरता येतात सुयोग्य उपयोजन करून. बरोबर. पण होतंय काय की व्यवहारात वापरताना पुन्हा इथे व्यावसायिकतेचा गोंधळ आहे. हं. की जर समजा आता मध्ये एकाने लहान गाडी 4 चाकी हं. अगदी स्वस्तात तयार केली होती, पण त्याला मोठ्या व्यावसायिकाने होऊ दिलं नाही ते. कळलं की नाही? लॉबी असते कारण तिथं त्यासाठी सामान्य वगैरे. माणसाला तुम्ही 50-60 हजारात नाही 80,000 एखादी गाडी दिली हो. तर त्यांचा व्यवसाय डुबेल. हं. त्यामुळे ह्या व्यावसायिक भानगडीमध्ये असे कित्येक प्रयोग दबले गेलेले आहेत. हां. पण खेडेगावात काही वेळेला मी बघतो काही मानाने एवढे मस्त ज्याला आपण भारतीय जुगाड म्हणतो हो. अशा पद्धतीचे प्रयोग केलेले असतात. साध्या साध्या वस्तू वापरून केलेले असतात. हं. पण ते तेवढ्या पुरतेच मर्यादित राहतात कारण त्यांना ते व्यवसायात कुठे वाव मिळत नाही आपल्याकडे. ह्यासाठी खरं म्हटलं तर सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे. बरोबर. आपण मेक इन इंडिया म्हणून आता जेवढं स्लोगन देतोय, पण हं. त्यासाठी पाहिजे तेवढं प्रोत्साहन दिलं जात नाही. हं. त्यामुळे ते तिथेच अडकलेलं आहे. तर सायन्स सिटी किंवा सायन्स पार्क विज्ञानासाठी हो. काही शहरांमध्ये आपण हं. बघतो की वेगवेगळ्या कलकत्त्याला मोठा हो. पार्क आहे. तर अशांचा पण उपयोग होत असेल ना सर्वसामान्यांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी किंवा त्यातलं जे एक आपण ज्याला चमत्कार म्हणतो त्याच्या मागे काय सत्य आहे हे दाखवण्यासाठी अशा पार्कचा किंवा मोठ्या हो, आता मुंबईमध्ये प्रकल्पांचं. विज्ञान केंद्र आहे. हो. तर पुण्यामध्ये पण आहे. असे काही काही शहरामध्ये विज्ञान केंद्र आहेत की ज्यात त्यांनी असे अनेक प्रयोग दाखवले. बँगलोरमध्ये आहे. हो. पण हे शहरापुरतेच मर्यादित राहिलेत. हं. त्यामुळे खेड्यामध्ये अजून गेलेले नाही. पण खेड्यामध्ये हल्ली सायन्स ऑन व्हील्स म्हणून एक अशी बस तयार झालेली आहे बरोबर. की जी वेगवेगळ्या गावामध्ये जाते हो. आणि ती बस तिकडे मुलांना ते सगळे असे प्रयोग वेगवेगळे दाखवत असते. हं. तर अशा पद्धतीने थोडे थोडे प्रयत्न चालू आहेत, नाही असं नाही. पण जेवढ्या प्रमाणात त्याला बूस्ट मिळायला हवा, हां. बढावा मिळायला हवा, तेवढा अजून बरोबर. मिळालेला नाही आहे. सर तुमचा आता पुढचा काय आता संकल्प आहे? आणखीन काय पुस्तकं लिहायची आहेत? आणखीन काय काय करायचं ठरलंय? माझा एकंदरीत असा मुद्दा आहे की पुस्तकं तर मी लिहित असतोच, पण त्याच वेळेला
सामाजिक दृष्टिकोन लोकांचा सुद्धा बदलायला पाहिजे. हो. तर त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचं मी काम करतो आहे. आणि ते करत असताना सुद्धा आता ह्यावेळेला मी बघतोय की आपल्या ह्या सध्याच्या पिढीमध्ये काय झालं की व्हॉट्सअपचं जे आहे तेच खरं ज्ञान समजलं जातं. त्यात अनेक अफवा पसरवल्या जातात. हो. बरोबर आहे. त्यामुळे होतंय काय की चुकीच्या गोष्टी ह्या मोठ्या प्रमाणात जातात आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षित माणसं सुद्धा चुकीच्या गोष्टी फॉरवर्ड करत असतात. हा सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणून मी यावर आता बघितलं की आपण बघतोय की महात्मा गांधी 30 जानेवारीला तर त्यांचा मृत्यूदिन आहे. तर महात्मा गांधींचं काय झालंय की ते सनातनी हिंदू म्हणत होते, पण त्यांचं हिंदुत्व म्हणजे आजच्या हिंदुत्वासारखं नव्हतं. हे सगळं कसं त्यांच्याविषयी जे काही वेगवेगळ्या वाईट पद्धतीने मांडणी केली जाते आहे आणि ती व्हॉट्सअपमधनं मोठ्या प्रमाणात पसरवली जाते आहे. तर ह्या सगळ्यांना उत्तर देणारं मी एक पुस्तक लिहिले आता, महात्मा गांधी आक्षेप आणि वास्तव. म्हणजे ह्या व्हॉट्सअप विद्यापीठातल्या पदवीधरांनी जे काय व्हॉट्सअप घेतलेले आहेत ते कसे चुकीचे आहेत का, तरुण मुलांसाठी मी हे पुस्तक लिहिलं आहे. पुन्हा तेच आहे की तरुण मुलांमध्ये हे चुकीचे विचार जातात म्हणून त्यांच्यासाठी लिहिलं आहे. त्यातनं मग त्यात वास्तव नेमकं काय होतं हे सगळे पुरावे देऊन मी त्याच्यात लिहिलेलं आहे. अशा पद्धतीचं पुस्तक लोकवाङ्मय गृहामध्ये काढता येते आत्ता आणि ते 30 तारखेला प्रसिद्ध होणार आहे. तर अशा पद्धतीने एक एक मी टप्पे घेतो आहे. सर, तुम्ही स्नेहालयाला भेट द्यायला आलात. स्नेहालयाच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही तिथे संवाद साधणार आहात. हे जे कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे आपला हा जो रेडिओ नगर 90.4चा जो आपला प्रकल्प आहे त्याचाही उद्देश समाजापर्यंत जागरूकता कशी आणता येईल, त्यांना विज्ञाननिष्ठ कसं बनवता येईल हा प्रयत्न आहे. यामध्ये आणखीन काय काय आपण विज्ञानाच्या दृष्टीनं वैज्ञानिक दृष्टी वाढवण्यासाठी काय काय करू शकू रेडिओच्या माध्यमातून? जर काही सूचना असतील तर आम्ही जरूर त्याचा अवलंब. मला असं वाटतं स्नेहालयाचे जे विद्यार्थी आहेत तिथे त्या जशा वक्तृत्व स्पर्धा होतात किंवा निबंध स्पर्धा होतात किंवा कथाकथन स्पर्धा होतात, तर इथे त्यातले जे बक्षीसपात्र निबंध असतात किंवा वक्तृत्व करणारी मुलं असतात किंवा कथाकथन करणारे त्यांचे कार्यक्रम तुम्ही इथे ठेवावे म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये वाढ आणि मग त्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन लहान मुलं कसं पसरवतात हे आपल्या लक्षात येईल. आणि शंका ज्या असतात अनेकांना मनामध्ये प्रश्नोत्तराचे कार्यक्रम ठेवायचे. प्रश्नोत्तराचं पण त्यासाठी मराठी विज्ञान परिषद किंवा अशा काही संस्थांकडून मदत मिळू शकेल ना, नक्की मिळू शकेल. आताच इथे सुद्धा नगरच्या भागात किंवा आसपासच्या भागात सुद्धा अनेक कार्यकर्ते असे असणारच आहेत. फक्त त्याचा शोध घ्यायला लागेल आणि किंवा तुम्हाला काही पुढावन्न पाहिजे असतील तर मी काही तुम्हाला मदत करू शकेन या बाबतीत. आणि अशा प्रकारे आपण प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम तज्ज्ञांना बोलवून घेऊ शकतो आणि स्नेहालयामध्ये एक उत्तम प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा एक कार्यक्रम होऊ शकतो. सर, तुम्ही आज आलात आणि रेडिओ नगरशी खूप छान संवाद साधलात त्याबद्दल स्नेहालयाच्या रेडिओ नगरच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो. सर, आपल्या या गप्पांचा समारोप करताना विज्ञानाचं मर्म तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला विज्ञानाचं मर्म माझ्या एका लहानशा कवितेतनं सांगतो. विज्ञान म्हणजे जगण्याची कृती, तंत्रज्ञान म्हणजे जगावर नियंत्रण करण्याची कृती. विज्ञान असते निसर्गनिर्मित, तंत्रज्ञान असते मानवनिर्मित. विज्ञानाचा शेवट होतो तत्त्वज्ञानात, तर तंत्रज्ञानाचा शेवट होतो मानवी मनात. म्हणूनच विज्ञान नाही शाप नाही वरदान, तंत्रज्ञान मात्र शाप आहे आणि वरदानही. विज्ञान दाखवते नेहमी प्रगतीची वाट, तंत्रज्ञान कधी कधी धरते अधोगतीची वाट. आपण जे अण्वस्त्र बघतो त्यावरनं मी हे सांगतोय. विज्ञानाचे असे हे दुधारी शस्त्र, तंत्रज्ञान मात्र कधी कधी होते अस्त्र. विज्ञानाने उजळतात निसर्गाच्या दशदिशा, मानवी मन मात्र ठरवते तंत्रज्ञानाची दिशा. विज्ञानाच्या पोटी तंत्रज्ञाने जन्मती, तंत्रज्ञानाचे सुकाणू मात्र मानवाच्याच हाती. विज्ञानाचा विघातक उपयोग मानव करती, तरीही विज्ञानालाच शिक्षित मंडळी दोष देती. म्हणून समस्त मानवा प्रार्थितो जगदीशा, मानवाच्याच उद्धारी निवडावी विज्ञानाची दिशा. फारच सुंदर. धन्यवाद सर, पुन्हा एकदा मनापासून तुम्ही आलात. मलाही तुम्ही बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.